नमस्कार मित्रांनो, टेक्नो अथर्व या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना जी ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी साठी लागू करण्यात आलेली आहे. तर त्या विद्यार्थ्यांना प्रतिवर्षी मिळणार रुपये 60,000. तर यासाठीचे फॉर्म भरणे सुरू झालेले आहे. आणि मित्रांनो, त्यासाठीच्या अटी नेमक्या काय काय आहेत आणि त्यासाठी कोणता फॉर्म भरावा लागेल आणि कोणते डॉक्युमेंट जोडावं लागेल, तर याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देण्यात आलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा, तरच आपल्याला या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, या योजनेअंतर्गत ओबीसी, व्हीजेएनटी आणि एसबीसी विद्यार्थ्यांना प्रति वर्षाला 60,000 रुपये मिळणार आहेत. तर नेमके ते कसे मिळणार आहेत, त्यासाठीच्या अटी काय काय आहे आणि त्या संदर्भातले GR आणि तो फॉर्म या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. त्यामुळे तिथून आपल्याला तो फॉर्म डाउनलोड करून घेता येईल आणि तो भरून आपल्याला नेमकं कुठं सबमिट करायचा आहे ते सुद्धा या व्हिडिओमध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा. तर मित्रांनो, बघूया आपण सुरुवातीला GR की इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना लागू करण्याबाबत हा 13 डिसेंबर 2023 चा GR आहे. आणि यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना, म्हणजे ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी या प्रवर्गातील जे विद्यार्थी आहे की ज्यांना वसतिगृहामध्ये प्रवेश मिळालेला नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी वार्षिक खर्चासाठी अनुदान देण्याबाबत राबविण्यात येणाऱ्या इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरता योजना सुरू करण्यास माननीय मंत्रिमंडळाने 19 ऑक्टोबर 2023 रोजी मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता दिलेली आहे. जर मित्रांनो आपण ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी या प्रवर्गातील असाल आणि आपला वसतिगृहामध्ये नंबर लागलेला नसेल, तर आपण या योजनेसाठी पात्र असणार आहात. बघूया मित्रांनो, पुढे या GR मध्ये काय म्हटलेलं आहे ते. तर या GR नुसार आपल्याला नेमके पैसे कसे मिळणार आहे आणि किती मिळणार आहे. तर मित्रांनो, जर आपण मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर या ठिकाणी जर उच्च शिक्षण घेत असाल तर भोजनासाठी भत्ता आपल्याला 32,000 रुपये मिळणार आहे, निवासासाठी 20,000 रुपये मिळणार आहे आणि निर्वाह भत्ता या ठिकाणी 8,000, म्हणजे टोटल या ठिकाणी आपल्याला 60,000 मिळणार आहे. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी जर आपण महानगरपालिका क्षेत्रामध्ये शिक्षण जर घेत असाल तर यासाठी आपल्याला मित्रांनो 51,000 रुपये मिळणार आहे. आणि जिल्ह्याच्या ठिकाणी जर उच्च शिक्षण घेत असाल आपण तर 43,000 रुपये वर्षाला मिळणार आहे. आणि त्यानंतर तालुक्याच्या ठिकाणी जर आपण शिक्षण घेत असाल तर आपल्याला 38,000 मिळणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, या ठिकाणी क्रायटेरिया दिलेला आहे की शहर, महानगरपालिका, जिल्हा आणि तालुका या ठिकाणानुसार हा सगळा खर्च आपल्याला मिळणार आहे. त्यानंतर बघूया मित्रांनो. तर मित्रांनो, हा दुसरा GR 11 मार्च 2024 ला पब्लिश झालेला होता आणि याच्यामध्ये नेमकं सदर योजनेसाठी असणाऱ्या आवश्यक जे काही पात्रता आहे, म्हणजे मूलभूत पात्रता, तर त्या सांगण्यात आलेल्या आहे. बघा या ठिकाणी, विद्यार्थी वसतिगृह प्रवेशास पात्र असावा, त्यानंतर विद्यार्थ्याकडे जातीचा दाखला असावा, त्यानंतर जे काही वडिलांचं वार्षिक उत्पन्न आहे तर ते 2.5 लाख रुपयापेक्षा जास्त नसावे, एक महत्वाचं आहे. त्यानंतर मित्रांनो, विद्यार्थ्याने स्वतःचा आधार क्रमांक आपले राष्ट्रीयकृत बँक खात्याशी संलग्न करणे बंधनकारक आहे. त्यानंतर विद्यार्थ्याने प्रवेश घेतेवेळी शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या व तालुक्याच्या ठिकाणी आहे अशा शहरातील सदर विद्यार्थी रहिवासी नसावा. बघा, त्या शहरामध्ये तो विद्यार्थी रहिवासी नसावा ही एक अट यामध्ये टाकण्यात आलेली आहे. पुढे बघूया मित्रांनो. त्यानंतर यासाठी काही शैक्षणिक निकष सांगण्यात आलेले आहे की सदर विद्यार्थी 12वी नंतरचे उच्च शिक्षण घेत असावा.
म्हणजे ही योजना 12वी नंतरच आपल्याला मिळणार आहे आणि यामध्ये 12वी मध्ये विद्यार्थ्याला 60% मार्क्स असणे अतिशय गरजेचं आहे. 60%च्या वरच्या विद्यार्थ्यांनाच या योजनेचा फायदा घेता येणार आहे. त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो, विद्यार्थ्याने ज्या महाविद्यालयामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतलेला आहे तर त्या महाविद्यालयातील उपस्थिती ही 75% असावी. बघा या ठिकाणी उपस्थिती 75% असावी. त्यानंतर पुढे बघूया आपण, निवड करण्यात आलेला विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहील. मात्र विद्यार्थ्यास प्रत्येक वर्षी त्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे. म्हणजे प्रत्येक वर्षी आपल्याला उत्तीर्ण होणे गरजेचं आहे. त्यानंतर मित्रांनो, जे काही इतर निकष सांगितलेले आहे ते निकष बघूया आपण. या योजनेचा जो फायदा आहे, एका विद्यार्थ्यात जास्तीत जास्त 5 वर्षे या योजनेचा फायदा घेता येईल. त्यानंतर सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याचे कमाल वय 30 वर्षापेक्षा अधिक नसावे. म्हणजे 30 वर्षाच्या आत वय असावं. त्यानंतर सदर योजनेस पात्र विद्यार्थी अनुत्तीर्ण झाल्यास अनुत्तीर्ण कालावधीमध्ये योजनेचा लाभ देण्यात येणार नाही. म्हणजे जर तुम्ही फेल झाला तर तुम्हाला त्याचा लाभ मिळणार नाही या दरम्यान. त्यानंतर मित्रांनो, या ठिकाणी विशेष एक सूचना सांगण्यात आलेली आहे की प्रत्येक जिल्ह्यामधून 600 विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. म्हणजे 600 विद्यार्थ्यांना या योजनेचा फायदा घेता येणार आहे. त्यानंतर ही एक अट टाकण्यात आलेली आहे बघा या ठिकाणी, विद्यार्थ्यास इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या, आदिवासी विकास विभागाच्या किंवा सामाजिक न्याय विभागाच्या संबंधित शैक्षणिक संस्थेच्या वसतिगृहामध्ये प्रवेश मिळालेला नसावा. म्हणजे तुमचं ऍडमिशन या ठिकाणी कोणत्याही वसतिगृहात झालेलं नसावं, ही एक अट आहे. त्यानंतर विद्यार्थी कोणत्याही प्रकारची नोकरी किंवा व्यवसाय करत नसावा, ही सुद्धा एक महत्वाची अट या ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो, आता बघूया आपण की या योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स कोणकोणते असणार आहे. जे डॉक्युमेंट आपल्याला पाहिजे यामध्ये बघा, भाड्याने राहत असल्याबाबत स्थानिक रहिवासी नसल्याचे प्रतिज्ञापत्र, म्हणजे या ठिकाणी नोटरी करावं लागणार आहे. त्यानंतर स्वयं घोषणापत्र, दिलेली माहिती खरी व अचूक असल्याबाबत. त्यानंतर कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतला नसल्याबाबतचे शपथपत्र. त्यानंतर भाड्याने राहत असल्याबाबतचे भाडेचिठ्ठी व भाडे करारनामा. त्यानंतर महाविद्यालयात प्रवेश घेतल्याचा पुरावा. ही सगळी कागदपत्र आवश्यक असणार आहे यासाठी. त्यानंतर मित्रांनो, खाली बघूया आपण अनुदान वितरण. याचं अनुदान वितरण कसं असणार आहे, म्हणजे आपल्याला केव्हा केव्हा मिळणार आहे ते पैसे. बघा मित्रांनो, जो पहिला हप्ता आहे तो जून ते ऑगस्ट या दरम्यान मिळणार आहे आपल्याला. त्यानंतर दुसरा जो हप्ता आहे तो सप्टेंबर ते नोव्हेंबर या महिन्यामध्ये मिळणार आहे. तिसरा हप्ता आपल्याला डिसेंबर ते फेब्रुवारी मध्ये मिळणार आहे आणि चौथा हप्ता मार्च ते मे दरम्यान मिळणार आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला अनुदानाचं वितरण कसं करण्यात आलेलं आहे तर ते सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर बघूया मित्रांनो, या संदर्भातील जो अर्ज आहे किंवा त्याचा नमुना तो कसा असणार आहे. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी हा नमुना देण्यात आलेला आहे. अर्ज अतिशय साधा आहे, सरळ आहे, आपल्याला सहजपणे ती माहिती भरता येईल. या ठिकाणी आपली माहिती भरा, त्यानंतर स्वाक्षरी करा, मोबाईल नंबर, आधार नंबर टाका. त्यानंतर अर्जदाराची या ठिकाणी माहिती आहे. त्यानंतर जातीच्या दाखल्याच्या बद्दल माहिती आहे. त्यानंतर आधार कार्ड बद्दलची माहिती आहे. बँकेचा तपशील, ही सगळी माहिती आपल्याकडे आहे. त्यानंतर प्रवेशित महाविद्यालयाची माहिती या ठिकाणी द्यावं लागणार आहे. त्यानंतर प्रवेशित अभ्यासक्रमाची माहिती. त्यानंतर या ठिकाणी गुणांची टक्केवारी. त्यानंतर अर्जदाराच्या पालकाची माहिती. अशा प्रकारे मित्रांनो, हा फॉर्म पूर्ण भरायचा आहे आणि या ठिकाणी स्वाक्षऱ्या करायच्या आहे आणि साक्षीदार म्हणून 2 ठिकाणी स्वाक्षऱ्या दुसऱ्याची आवश्यक असणार आहे. अशा प्रकारचा हा प्रोफार्मा आहे आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा प्रोफार्मा सुद्धा दिलेला आहे, तिथून तो डाउनलोड करून घ्या. आणि मित्रांनो, हा प्रोफार्मा आपल्याला कुठे जमा करायचा आहे तर या ठिकाणी आपल्याला सांगतो मी.
सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण हे जिल्ह्याच्या ठिकाणी जे कार्यालय आहे, ज्याला सामाजिक न्याय विभाग म्हटले जाते, तर त्या सामाजिक न्याय विभाग ज्या जिल्ह्याचे आपण असाल तर त्या जिल्ह्याच्या ठिकाणी या कार्यालयामध्ये हा फॉर्म जमा करायचा आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेचा लाभ घेण्यासाठी जे काही निकष व अटी आहेत तर त्या आपण बघितलेल्या आहे आणि तो फॉर्म कसा भरायचा ते सुद्धा आपण बघितलेलं आहे. तर मित्रांनो, एवढंच होतं या व्हिडिओमध्ये. जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.